संभाजीराजे छत्रपती बोलतायत, थेट जाऊया. उडी मारली. मला आपल्याला मुद्दाम दाखवायचंय. 3-4 फोटोग्राफ्स आहेत. 1925च्या अगोदर, जीर्णोद्धार व्हायच्या अगोदर हे समाधीचं चित्र आहे. हे त्याचं दुसरं चित्र आहे. हे तिसरं चित्र आहे, जे 1926ला लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक स्मारक समिती स्थापन झाली होती आणि त्या समितीने जीर्णोद्धार पूर्ण करून त्यामध्ये पुरातत्व खात्याने सुद्धा 2,000 रुपये दिले होते. त्यावेळीच्या तत्कालीन सरकारने 5,000 रुपये दिले होते आणि अनेक शिवभक्तांनी त्यावेळी मदत करून हे स्मारक 1926ला पूर्ण झालेलं आहे. आता 1936ला हे कसं पूर्ण झालं, का वाघ्या कुत्र्याचं हे स्मारक उभं राहिलं, ह्याच्यावर अनेक वादविवाद आहेत. तर ते वादविवाद हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. कारण का एका ठिकाणी त्याची नोंद आहे. मग ते तुमचे कर्नल प्रॉथर असतील, सर रिचर्ड टेम्पल असतील, जे 1818ला गेले, 1885ला गेले, कुठेही नोंद नाही आहे. एकही महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी, मग ते डाव्या विचाराचे असतील, उजव्या विचाराचे असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील, एकही इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत. मग प्रश्न निर्माण होतो की शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्रे होते का? मी नाकारत नाही, कुत्रे असू शकतात. शिवाजी महाराजांचे स्वतः अनेक कुत्रे असू शकतात त्यावेळी, म्हणून त्याच्याबद्दल कुठेही नाकारण्याचा विषय नाही. पण जी दंतकथा निर्माण झाली आहे राज संन्यासच्या नाटकातून, ज्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करून टाकली, ते काय बदनामी केली मी इथं सांगत नाही. त्या राज संन्यासातून त्या दंतकथेतून